तर जसं की मी म्हटलेलं, श्री भाग्येश्वरी प्रसन्न ह्या मंदिरात बघा तुम्हीच वाचा नाव. इथं मंदिरात लग्न होतं आणि खूप मोठं मंदिर होतं बरं का. इथं बरेचशी लग्न झाले ती. आणि आजचा माझा लुक असा काही होता आणि माझ्या क्यूट परे बघा किती छान दिसत होत्या दोन मस्त. त्यांनी पण आज छान असे कपडे घातलेली आणि इकडं नवरा नवरी आली होती. पब्लिक जरा लांब लांबच थांबलेलं आणि लग्न चालू व्हायला आणि गजरवाला आलेला बरं का, गजर विकायला. आणि त्यानंतर बघा इकडं अक्षदा पण चालू झालं ते द्यायच्या. आणि आमच्या मामी बघा एकसारख्या साड्या घालून जावा मस्त अशा छान अशा तयार झाल्या. मग काय आम्ही पण बसून घेतलं आणि आमच्या वहिनींचं चालू होतं इकडं हळदी कुंकू लावायचं बरं का. आणि आज म्हणजे पहिल्यांदाच मी असं धरले ती दोरं बरं का एवढ्या जवळनं. आणि मस्त असं सगळं विवाह सोहळा मी पुढनं एवढा बघितलाय, कारण की मी पुढंच होती सगळ्यात. आणि मग मस्त असं बघितल्यानंतर लगेच मग भुकायला लागले होते. सकाळ धरणं काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे मग गेलो जेवायला. शिरा भात भाजी होती पण मला काही शिरा आवडत नाही, त्यामुळे मग भात भाजीच घेतलेली आम्ही. त्यानंतर जेवण करून जाईपर्यंत तिकडे सप्तपदी चालू झालत्या. त्यानंतर मग भावाचा कान पिळायचा कार्यक्रम पण चालू झालता. त्यानंतर मग काय लग्न हे झाल्यानंतर नवरे ही घरी गेल्यानंतर लगेचच आम्ही पण यायला लागलो होतो बरं का घरी रहिमतपूरला. पिकअप आपलीच घरची होती, त्यामुळे मग पिकअप मधनच गेलो, पिकअप मधनं चालू बरं का. सगळी आपल्याच घरातली होती फॅमिली. त्यानंतर आम्ही घरी पोचलो बरं का. तर भेटू पुढच्या